नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील सुरोडी या गावामध्ये जी कमिन्स कंपनी आहे या ठिकाणी आपण आलो आहोत। ज्या कंपनीतील ज्या खासगी कामगार आहेत, खासगी कंपन्या आहेत, या ठिकाणी कामगार पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावरती कामगारांना त्यांच्या पगारापेक्षा कमी प्रमाणात पगार या ठिकाणी मिळत असल्याची जोरदार चर्चा मागच्या आठवडाभरापूर्वी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या पुढे या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला होता। सुरोडी या गावातील या कमिन्स कंपनीला जवळपास फलटण तालुक्यामध्ये येऊन 15 ते 20 वर्ष झाले आहेत। या ठिकाणी अनेक कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत, मात्र जे कामगार परमनंट आहेत त्यांच्याविषयी तक्रारी नाहीत। मात्र जे कामगार या ठिकाणी खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पुरवले जातात अशा कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती पगार कमी देण्यात येतो असे आरोप या ठिकाणी कामगार मंत्र्यापुढे झाले आहेत। कामगार मंत्री सुरेश खाडे यांची फलटण येथील कोळकी रेस्ट हाऊस या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे कमिन्स कंपनी अंतर्गत जे सर्व प्रोजेक्ट चालू आहेत त्या कंपन्यांचे सर्व एचआर या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर याचबरोबर अनेक या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते आणि यांच्या समोरच या ज्या कमिन्स कंपनीतील विविध जे प्रोजेक्ट आहेत त्या कंपन्यांचे एचआर यांची चांगली झाडाझडती ही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घेतली। या ठिकाणी अनेक कामगारांना 24,000 रुपये पगार असतानाही केवळ जेमतेम 12 ते 13,000 रुपये पगार या ठिकाणी देण्यात येत असल्याचं या ठिकाणी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या सर्व कंपन्यांचे एचआर आहेत त्यांची चांगलीच झाडाझडती या ठिकाणी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या ठिकाणी केले आहे आणि या ठिकाणी सज्जड दम दिलेला आहे। कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी इथल्या सर्व एचआर यांना सज्जड दम दिला आहे, तुम्ही या ठिकाणी काम करायला आलाय, कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नका असा सज्जड दम या ठिकाणी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सर्व कंपन्यांच्या एचआर यांना या बैठकीदरम्यान दिले होते। याच अनुषंगानं आपण या कमिन्स कंपनीच्या साईटवर आलो आहोत आणि आपण या ठिकाणी सर्व ज्या कामगारांना ठरल्याप्रमाणे कंपन्या पगार देत नाहीत त्यांची आपण बाजू जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर ज्या कंपन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पगार करण्यात येतो जे खाजगी कामगार आहेत त्यांचीही आपण या ठिकाणी बाजू मांडणार आहोत। एकूणच विचार केला तर फलटण तालुक्याच्या या कमिन्स कामगारांच्या मध्ये या आरोपाने चांगलीच खळबळ उडाली आहे, कारण अनेक कामगार या ठिकाणी खाजगी तत्वावरती काम करत असतात आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती एकंदरीतच कंपनीच्या एचआर यांच्याकडून सांगण्यात येतं की 24,000 रुपये या ठिकाणी पगार करण्यात येतो, मात्र अनेक कामगारांना या ठिकाणी 12 ते 13,000 रुपये पगार हातामध्ये मिळत असल्याचं या ठिकाणी आरोप करण्यात आले आहेत। आपण कामगारांची बाजू ही जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी कामगार पुरवठा करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांचीही बाजू आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जोरदारपणे आरोप या ठिकाणी केले आहेत। जर इथल्या कंपन्यांनी त्यांनी या ठिकाणी त्यांच्या बाजू काय असतील त्याही बाजू आम्ही निश्चितपणानं नमस्ते फलटणच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत। तसेच ज्या कामगारांवरती अन्याय झालाय असे कामगार जरी या ठिकाणी पुढे आलं तरी त्यांचीही बाजू आम्ही ऐकून घेऊन नमस्ते फलटणच्या माध्यमातून आपणा समोर मांडण्यात येणार आहेत। एकंदरीत जर कामगारांवरती अन्याय होत असेल तर निश्चितपणानं तो प्रश्न मात्र तडीला लावण्याचं काम या ठिकाणी नमस्ते फलटणच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी हे सुरोडी येथील हे कमिन्स कंपनीचं मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि या ठिकाणी हजारो कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी सुरोडी तालुका फलटण।